सामना चालू करायचा लवकर लवकर. मला एक प्रश्न पडला आहे. अलिबागचे उत्कृष्ट समालोचक उपेंद्र भाई दिसत नाही. अप्रतिम कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज धानसरचा एक जबरदस्त असा खेळाडू कैलाजी पोरजी. स्ट्रॉंग झोन मास्टर माइंड कॅप्टन केतन मेहर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय भाऊ पाटील बीबीपी गाजवले. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण यायचं आहे. धन्यवाद सागर दादा. त्याच दरम्यान आपण वळूया मैदानाकडे. धावफलकावर 7 धावा लागल्यात. मैदानात सुरू असणारा सामना
युजलेस ठरला. पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू. काय फलंदाजी करतोय मित्रांनो प्रमोद करण. आपण जर बघितलं तर लोअर फुल टॉस चेंडू तितकंसं सोपं नसते चेंडूला कन्वर्ट करून मारणं, पण नक्कीच चेंडूला उचललं आणि आपण लेग साईडचा विचार केला तर एक 45 मीटरची बाउंड्री आहे, पण तितकासा फरक नाही पडला तर चेंडूला सरळ भिरकावून दिले सीमारेषा पार षटकार. हेच आहे मित्रांनो टेनिस क्रिकेट. कारण टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नसते. जर तुम्ही खराब गोलंदाजी कराल तर फलंदाज उभाच असतो फटकेबाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेस नजाकत बघायला मिळाले. चेंडूला खोदून मारले. चेंडू गेलाय सरळ कव्हर सीमारेषा पार. 2 षटकारानंतर आलेला हा चौकार. धावसंख्येत 4 नेवाड धावसंख्या झाली आहे. 32 धावा धावफलकावर. दुसरं षटक सुरू आहे मित्रांनो. 32 धावा धावफलकावर लागल्यात. अशा प्रकारची सुरुवातीची गरज होती सचिन म्हात्रे आणि कंपनीला. पहिल्या सामन्यात त्याने म्हटलं होतं की आम्ही चांगली धावसंख्या उभी करू. त्यांनी चांगली धावसंख्या उभी केली आणि शेवटच्या षटकात रघुनाथ माळीने 15 धावा डिफेंड केल्या. आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटक सुरू आहे आणि 32 धावा लागल्यात. पुन्हा एकदा फटका तर आलाय. चेंडू जातोय नक्कीच लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार. 32 मध्ये अजून 4 ऍड झाल्यात. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या बिनबाद 36 रन्सचा स्कोरबोर्ड. 18.00 च्या सरासरीने धावा धावफलकावर लागल्यात. कारण त्यांनी बघितलंय की समोर उभा आहे तो प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ, ज्या संघाने मागच्या सामन्यात तब्बल 93 धावा उभ्या केल्या होत्या आणि त्या संघासमोर जर आपल्याला टिकून राहायचं असेल, त्या संघासमोर उभं राहायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील. पण जर मित्रांनो आपण तरंग मोबाईल अलिबाग संघाचा विचार केला तर त्यांनी सुद्धा पहिल्या सामन्यात अलिबाग कुलाबा स्ट्रायकर संघाला नक्कीच पराभूत केले. कारण की आपण बघितलं सोन्या गायकवाड त्यासोबत सचिन घरत ज्या संघामध्ये उपस्थित होते त्या संघाला सुद्धा त्याने पराभूत केले. दोन षटकं संपली. 36 धावा लागल्या धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. चेंडूला फ्लिक केले. चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग सीमारेषावर. रघुनाथ माळीचा जर विचार केला मित्रांनो तर प्रदीप स्पोर्ट्स नौखार संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानंतर स्मरणिका नौखार संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्या खेळाडूंनी महेंद्र म्हात्रे, रघुनाथ माळी यांनी, सुमित भगत यांनी ज्या खेळाडूला घडवलं, असं अक्षय मोन्याला ज्याने घडवलं तो रघुनाथ माळी मैदानात उभा आहे मित्रांनो. कारण की आपण जर बघितलं तर मागचे 15 ते 16 वर्ष जो संघ कंटिन्युअस नौकार संघाचं प्रतिनिधित्व करतोय. फक्त 40+ क्रिकेट नाही तर ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपली छाप सोडतोय तो खेळाडू मात्र आता रायगड प्रीमियर लीग मध्ये बरसलाय. पहिल्या सामन्यात सुद्धा जिथे 6 चेंडू 15 धावांची गरज होती त्या धावा डिफेंड केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्राप्त केले होते तोच रघुनाथ आता मात्र फलंदाजीमध्ये आग होतोय. 6 धावांनी धावफलक पुढे सरसवते. धावसंख्या झाली ती 42 धावा. यावेळेस काय फटका सजवलाय. चेंडू ठोकून दिला लॉंग ऑफ सीमारेषा पार. रघुनाथ माळे ऐकायचं नाव नाही घेत आहे. पुन्हा एकदा षटकार येते. धावसंख्या झाली 48 धावा. कदाचित त्या मागच्या सामन्यातल्या 93 धावा जास्त सिरियसली घेतल्यात तरंग मोबाईल अलिबाग संघाने. कारण की तब्बल 48 धावा लागल्यात. जर अशाच पद्धतीने फलंदाजी सुरू राहिली तर नक्कीच आपल्याला 100 ओलांडताना बघायला मिळेल. पुन्हा एकदा थर्ड इन अ रो
पुन्हा एकदा चेंडूला ठोकून दिलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार षटकार. सलग तिसरा षटकार येतोय मित्रांनो. मागच्या सामन्यामध्ये सूरज पाटीलने 3 चेंडू 3 ठोकले होते. तदनंतर सुमितने 6 चेंडू 6 ठोकले होते. आता पुन्हा एकदा 3 चेंडू 3 ठोकते रघुनाथ माळी. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू 6 षटकार येणार का? नक्कीच या प्रश्नाचं प्रत्युत्तर काहीच वेळात आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. कारण की आपण बघतोय नक्कीच आपण बघितलं 3 षटकार आले. राकेशजी चव्हाण थोडेसे इकडे तिकडे होते पण आता मात्र त्यांनी पारितोषिक लावलंय. जर अजून एक मारला या चेंडूवर तर 1000 रुपयाचं पारितोषिक राकेश चव्हाणाच्या माध्यमातून रघुनाथ माळी याच्यासाठी. सलग 3 मारले. चौथा येणार का? यावेळेस बॅटची गडा घेऊन नाही. नक्कीच चेंडू सोयरा आहे असं वाटलं होतं. बॅटची गड लागली होती कारण थोडासा आवाज आला होता. पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे मित्रांनो. जर षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले तर 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. हा घ्या फटका दर आलाय. चेंडू ठोकून दिलाय सरळ जिजाबाद हॉस्पिटल मध्ये. चेंडू मिळतोय 6 धावा. षटकार धावसंख्येत 6 ने वाढ. सलग चौथा षटकार आलाय. 4 चेंडू गोलंदाजाने टाकले. 26 धावा खर्च केल्यात. नक्कीच 4 चेंडू 4 षटकार मारलेत. 1000 रुपयाचं पारितोषिक मिळाले रघुनाथ माळी याला. पण नक्कीच डबल ऑर नथिंगची ऑफर. जर या चेंडूवर सुद्धा षटकार मारला तर त्या 1000 चे 2000 नक्कीच राकेशजी चव्हाणाच्या माध्यमातून पारितोषिक लागते. की या चेंडूवर षटकार आला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. मी म्हणालो होतं की पारितोषिकांची भरमसाठ असते. दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आहे. साखर संघाचा विचार केला तर साखर संघाचा खिस्सा सुद्धा जड आहे मित्रांनो. बरीच पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लगावली जातात. यावेळेस फटका तर खेळलाय. गेंद फलक में 4 अलग में. चेंडू जातोय सरळ मिड विकेट सीमारेषा पार. सलग आलेला 5वा षटकार. सलग 5 मारले. 2000चं पारितोषिक रघुनाथ माळी यांच्यासाठी. जर अजून एक मारला तर पुन्हा 1000ची बढवती. नक्कीच 3000 रुपयाचं पारितोषिक मिळणार का? 5 चेंडूत 5 षटकार आलेत. काय घडणार? काय बिघडणार? नक्कीच अतिशय सुंदर खेळ नक्कीच रघुनाथ माळी यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. कारण तो एक चांगला फलंदाज आहे मित्रांनो. जर एखादा गोलंदाज 6 चेंडूत 6 षटकार खातो तर त्या खेळाडूची महिनाभराची झोप नक्कीच उडलेली असते. 6वा चेंडू फुलटॉस होता पण चेंडूला सन्मान दिलाय. पारितोषिक बाजूला ठेवून गोलंदाजाची काळजी केली आहे. कारण हल्ली आपण बघतो की ज्या बरेच खेळाडू असे आहेत ज्यांचं की ऋषी वैद्यांचं नाव मी नक्की घेऊ इच्छितो. कारण त्यांनी आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात 69. ऋषी वैद्यांचं नाव मी नक्कीच घेऊ इच्छितो. कारण त्यांनी आतापर्यंत 11 वेळा 5 चेंडूत 5 षटकार लगावले. पण 6वा चेंडू त्यांनी सन्मान दिला होता. 69 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आपण जर पाहतो की बरेचसे खेळाडू आहेत त्यांनी 6 चेंडूत 6 षटकार लगावलेत. पण काही खेळाडू आहेत जे 6व्या चेंडूला सन्मान देतात. कारण की हल्लीच आपण बघितलं की सोगावला सुद्धा स्पर्धा झाली तेव्हा सुद्धा अक्षय मोन्याने 5 चेंडूत 5 षटकार लगावले. पण 6वा फुलटॉस चेंडू डिफेन्स केला होता. कारण एक गोलंदाजाला थोडंसं एक बळ देण्यासाठी तो डिफेन्स केला होता. कारण की जर 6 चेंडूत 6 षटकार खाल्ले तर काहीच नक्कीच आपण बघतोय 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 69 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस स्वैर मारा हवांतर मारा नियम क्रमांक 22 चा अवलंब होतोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. धावसंख्येत 1 ने वाढ. 70 धावा धाव फलकावर.
100 ओलांडणार का? फक्त 30 धावांची दोरी आहे. 12 चेंडू हातात आहेत. रघुनाथ माळी स्ट्राईकवर आहे. नक्कीच काही होऊ शकतं मित्रांनो. आपण पाहतो रघुनाथ माळी अर्धशतकाकडे वाटचाल करताना दिसतो. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरील चेंडू पंच नागो शिट्स वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या झाली आहे 71 धावा. यावेळेस मध्ये 2 स्वैरानंतर बऱ्याच काळाने रघुनाथ माळीला डॉट चेंडू येतोय. बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडू येतोय. अतिशय सुंदर फलंदाजी रघुनाथ माळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरळ चेंडूला फेकून दिले. अलिबाग बीचवर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. नक्कीच आमच्या सोबत स्कोरर सिद्धांत पाटील आहेत. नक्कीच आपण पाहिलं की त्यांचे वडील बाळा पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजी केली जायची. आम्ही तेवढे तेव्हा खूप लहान होतो. बऱ्याच वेळेला आम्ही बघितले नसेल, पण बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले की बाळा पाटील जेव्हा फलंदाजी करायचे, मॅचचा पहिला बॉल टेनिस क्रिकेट असू दे, लेदर क्रिकेट असू दे, सरळ सनग्लो हॉटेलवरच जायचा. त्याच पद्धतीचा फटका रघुनाथ माळीच्या माध्यमातून बघायला मिळाला मित्रांनो. अर्धशतकाकडे वाटचाल रघुनाथजी माळी यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसलाय, पण चेंडू सरळ जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा. नक्कीच प्रयत्न होत नाहीये. धावफलकावर धावा लागल्यात त्या 78 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंग मधील भलं मोठं आव्हान समोर उभं केलंय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या. त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, पण नक्कीच हाणामारी करावी लागेल. अजूनही इनिंग संपलेली नाहीये. यावेळेस खोदून मारलाय. चेंडू जातोय पॉइंट सीमारेषा पार. चौकार. चौकार. षटकार थांबत नाहीयेत. काय फलंदाजी चालू आहे मित्रांनो. तरंग मोबाईलच्या माध्यमातून संचितजी म्हात्रे नक्कीच खुश असतील. संचितजी म्हात्रे खुश असतील. नक्कीच आपण पाहतोय 82 धावा धावफलकावर. अजूनही सामना सुरू आहे. अजून नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण. एक फटका चांगला खेळला होता. अजून एक षटकार नक्कीच आला असता, पण चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मिड विकेटच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने वाढवत आहेत. 84 धावा धावफलकावर लागल्यात. एकच धाव काढली आहे. 83 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा खेचलाय पण क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल बघायला मिळतोय. आणि वैयक्तिक 44 या धावसंख्येवर बाद झालाय रघुनाथ माळी. 4 षटकांची सांगता झाली. धाव फलकावर धावा लागल्या त्या 83 पैकी 44 आहेत त्या रघुनाथ माळीच्या. काय फलंदाजी केली आहे. नक्कीच रघुनाथ माळी बाद झाले. 44 धावा. नक्कीच मित्रांनो 5 षटकांचा सामना. या धावा तितक्याशा पोषक आहेत, कारण त्यांना माहित आहे की जर आपण 90-95 धावा केल्या तर चांगलं आपल्या संघाची स्थिती चांगली होईल. नक्कीच संघाच्या माध्यमातून अप्रिशिएट केलं जाईल. तब्बल 44 धावांची खेळी. जो अनुभव तर मित्रांनो या ग्राउंडवर सगळ्यांकडे, कारण की जो तो 40+ आहे, जो तो 40 वर्ष पूर्ण केलेला खेळाडू आहे. नक्कीच जितेंद्र साठवणेसाठी आगळं वेगळं पारितोषिक आलंय. जितेंद्र साठवणेंसाठी जर त्यांनी रिव्हर्स स्वीप षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. आणि षटकारांच्या हॅट्रिकला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे राकेश जवान यांच्या माध्यमातून. म्हणजे जर आपण पाहिलं तर 6 रिव्हर्स स्वीप षटकार मारले तर 10,000 रुपयाची कमाई होऊ शकते. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलाय.
फलंदाजी मार्कवर राजा येतोय. धावफलकावर धावा लागल्या 83. 100 रोखणार का? मागच्या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाविरुद्ध 100 रोखली होती एका गोलंदाजाने. आता मात्र 100 रोखू शकतो का? नक्कीच प्रश्नाचं उत्तर मिळणार, प्रतिउत्तर मिळणार. यावेळेस फटका दरालाय पुन्हा एकदा मिडविकेट सीमारेषा पार षटकार. प्रमोद फलंदाजी करतोय. आपल्याला वाटलं रघुनाथ दादा 44 खेळून गेला, पण इकडे मात्र प्रमोदने सुद्धा उडी मारली. वैयक्तिक 41 धावसंख्येवर खेळतोय. 41 धावसंख्येवर खेळतोय. अर्धशतक होणार का? फटका आलाय, पण थोडस गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. षटकार अडवणार की झेल घेणार या माध्यमात थोडासा फंबलिंग झालंय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार षटकार. सलग 2 चेंडूत 2 षटकार आलेत मित्रांनो प्रमोद साठी. काय फलंदाजी केली आहे मित्रांनो, काय फलंदाजी करतोय तो प्रमोद. वैयक्तिक 47 कधी रघुनाथ दादाच्या वर गेला कळला सुद्धा नाही. पुन्हा एकदा स्वीपचा फटका सरळ जातोय मिड विकेट सीमारेषा पार षटकार. 3 फटके आले, 3 षटकार खेचले, तिन्ही वेगवेगळे शॉट, पण झोन एकच होता. मिड विकेट झोन मध्ये तिन्ही षटकार आले. नक्कीच वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले प्रमोद याने. अतिशय सुंदर फलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून. वैयक्तिक 53 धावांवर 53 आणि नक्कीच एक फटका चांगला होता. या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले राकेशजी चव्हाणांच्या माध्यमातून. धावा धावफलकावर लागल्यात. एकशे 2 झाल्यात. यावेळेस पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. धावसंख्येने वाढ. 103 धावा धावफलकावर झाल्यात. 103 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात सुद्धा तब्बल 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. आणि यावेळेस नजाकत भरा फटका बघायला मिळतोय. चेंडूचा डीप पॉइंट सीमारेषा पार चौकार. 107 ज्या 100ची आपल्याला अपेक्षा होती ती 100 मात्र धावफलकावर लागतात. 107 धावा 107 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. वैयक्तिक 59 धावा खेळल्यात. ते 17 चेंडूंचा खेळ केला. 59 धावा ठोकल्यात. फलंदाज प्रमोद याने काय फलंदाजी केली मित्रांनो. 13 चेंडू 44 रघुनाथ माळी. 17 चेंडू 59 प्रमोद. 107 धावा धावफलकावर. खरं तर म्हणायला लागेल नवलोस नाही तर दोघांनीच धावा ठोकल्यात, कारण जितेंद्र साठवडेला एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही. 107 धावा धावफलकावर लागल्यात. 108 धावांची गरज असेल. 30 चेंडू 108 धावांची गरज प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. त्यांच्याकडे कॅपॅसिटी, कारण त्यांनी मागच्या सामन्यामध्ये 93 धावा ठोकल्या होत्या, पण 93 मध्ये सुद्धा अजून 15 चढवायला लागतील, तेव्हा हे टार्गेट नक्कीच पूर्ण होऊ शकतं. पुढील होणारा सामना आरसी ग्रुप अलिबाग विपक्ष आरवीएन प्रांजल अलिबाग विपक्ष
आरसी बॉयज अलिबाग दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस साठी यायचं आहे. सूरज पाटील अँड विनोद वाटकरे अंडर 19 यंग अँड एन्थुसियास्टिक विनोद वाटकरे. त्यासोबत दुसरा अंडर 19 अलिबागचा खेळाडू सूरज पाटील. दोघांनी टॉस साठी यायचं आहे. दोन्ही अलिबागचे यंगस्टर खेळाडू आहेत. अंडर 19 खेळाडू सूरज पाटील आणि विनोद वाटकरे. त्यासोबत आपण बघतोय तर त्यासोबत आपण बघतोय की 108 धावा करायच्या त्या होतील का की नाही होणार. नक्कीच थोडासा आवाज थांबवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातोय अलिबागचे ज्येष्ठ समालोचक काका म्हात्रे यांच्याकडे. दोन्ही संघ 12वा खेळाडू यायचा किंवा ज्याला सर्वांची नावं माहिती आहेत असा प्रतिनिधी यायचा आहे. तोपर्यंत सामना सुरू केला जाणार नाहीये. दोघांनी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. 12वाच नको आहे आम्हाला. तुम्हाला टीम बँडमध्ये बसायचं असेल तर बसू शकता पण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. तोपर्यंत सामना सुरू केला जाणार नाहीये. धन्यवाद पार्थ गरत. या ठिकाणी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबॉलच्या युद्धाकडे आपण वळणार आहोत. प्रदीप सर सागर संघासमोर 108 धावांची गरज आहे. प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 षटकांचा सामना आणि 108 धावा म्हणल्यानंतर 5 षटकामध्ये साधारणतः 21.60 ची सरासरी. विनोद वाटकरे यांना विनंती आपण लगेच संपर्क साधायचा आहे. तर 107 धावा धावफलकात नोंदवल्या. तरंग कलेक्शन संघाने फटकेबाजी पाहायला मिळाली. तब्बल 5 षटकार पाहायला मिळाले. ते फलंदाज तर वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू फेकून दिलाय. पुलचा फटका सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला आलेला एक दणदणीत आणि खणखणीत षटकार. 6 धावांनी जशास तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते ते तरंग कलेक्शन संघाला. तर प्रत्येक त्रिफळीसाठी या ठिकाणी आमचे सन्माननीय राखीजी चव्हाण सरांच्या माध्यमातून पारितोषिक येते. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडूला मोठा फटका खेळलाय. मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. राखीजी चव्हाण सरांच्या माध्यमातून प्रत्येक अर्थात त्रिफळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, 300 रुपयाचं पारितोषिक. विनोद वाटकर आणि सूरज पाटील टॉस साठी यायचं आहे. विनोद वाटकर आणि सूरज पाटील टॉस साठी यायचं आहे. तर प्रदीप यावी. सूरज पाटील टॉस टॉस. दोन चेंडूवर 2 सलग षटकार. प्रदीपच्या बॅटमधून तोडीस तोड प्रत्युत्तर, जशास तसं उत्तर. गोलंदाज प्रदीप पारकर. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणखीन एक षटकार. सलग 3 षटकार प्रदीप पारकर यांच्या बॅटमधून, खारकर यांच्या माध्यमातून. आणि पंचांनी मात्र इथे अर्थातच रिव्ह्यू साठी एस भीमर चेंडू आहे की नाही पाहण्यासाठी रिव्ह्यू इथे घेण्यात आले. नक्कीच आपण टॉस केला जातोय. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू इथे पाहायला मिळाला.
प्रदीप खारकर याच्या माध्यमातून सलग आलेले 3 षटकार. इथे मात्र बिमर चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिसरे पंच या ठिकाणी आहेत आमच्या स्क्रीनच्या माध्यमातून ते पाहतात. प्रदीप खारकर यांनी मारलेले सलग 3 षटकार इथे मात्र निश्चितच एक संजीवनी देऊन जात आहेत, कारण 108 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रदीप सोड साखर या संघाला तरंग कलेक्शन या संघाविरुद्ध. खेळ थोडासा थांबलाय. रिव्ह्यू इथे घेतला गेलाय आणि पाहणार आपण या ठिकाणी निश्चितच ते योगदान पाहायला मिळेल. आणि नो बॉल म्हणून या ठिकाणी घोषित केले गेले, त्यामुळे 6+1 7 धावांचे योगदान मिळेल. 19 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. अलिबागच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपली पत्नी बरोबर असताना जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की एका साडीवर दुसरी साडी फ्री किंवा एखाद्या पंजाबी ड्रेसवर दुसरा पंजाबी ड्रेस फ्री, तो दिवस तुमचा किती आनंदात जातो तेच या ठिकाणी फ्री हिटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फलंदाज किती खुश असतो, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आपण दर्शवतात पंच नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालं. टॉस होतोय नक्कीच आरबीएन प्रांजल अलिबाग विपक्ष आरसी बॉयज अलिबाग. नक्कीच टॉस होतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. आरबीएन प्रांजल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर आपला निर्णय. नक्कीच दोन्ही संघ पहिला सामना हरलेले आहेत. नॉकआउटचा सामना आहे. तर विनोदजी वाडकर आपल्या वाट्याला बॅटिंग आलेले आहे, तर काय रणनीती असेल आपली? मी 60-70 रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मी कोणताच प्रकारचा वेळ निवडत नाही. 60 ते 70 धावा करू असं सांगितलेलं आहे. मित्रांनो, या इंटरव्ह्यू बाबतीत थोडीशी एक फनी गोष्ट सुद्धा आहे. काही गेल्या वर्षी मी स्वतः रविदानाच्या मैदानात खेळत होतो आणि तिथे सुद्धा माझा इंटरव्ह्यू घेतला होता. समोरच्या कॅप्टनचा इंटरव्ह्यू घेतला होता. समोरचा कॅप्टन म्हणाला होता की मी 5 षटकामध्ये 50 धावा करू. नवगावचा संघ समोर होता. आम्ही त्यांना म्हटलं होतं की चालेल, आम्हाला 50 धावा द्या, तुम्हाला 50 धावा देतो आणि आम्ही बॅटिंग करायला येतो. तेव्हा सुद्धा नवगावचा संघ समोर होता. एक फनी गोष्ट आहे, तो सुद्धा एक बराच जोक झाला होता. तर या काही फनी गोष्टीत इंटरव्ह्यू बाबतीत तर मी सरळ वळतोय समालोचन कक्षामध्ये. ओडिओ काका. धन्यवाद. पार्थ वळूया मैदानाकडे. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला उचलून दिले. लॉफ्टेड शॉट सुनीलजी गावस्कर आणि त्याचबरोबर सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑफला आहे तो एक सुंदर फटका. चौकार 4 धावा आणि धापलकर बघता बघता धापलकर येऊन पोहोचल्या त्या 25. जशाच तसं प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से. 25 धावा धापलकावर. 3 चेंडूमध्ये 25 धावा. गोलंदाज तयार. हवेतून खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे फटक्यामध्ये ताकद नव्हती. मिडाऊन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर आहे, तोपर्यंत कोणती धाव येत नाही. 25 धावा धापलकावर. खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहतात. 108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. प्रतिषटक 21.60 ची गरज आहे. आणि या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळलाय. मिड विकेटला क्षेत्रक्षक नाही आहे, कारण पॉवरप्लेचा पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आयतोय आणखीन एक मोठा फटका. अर्धा षटकात 6 धावांचे योगदान. तब्बल 4 षटकार या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बघता बघता धावा आणि धावा धापलकावर इथे येऊन पोहोचल्या. एक चेंडू बाकी आहे. धावा धापलकावर येऊन पोहोचल्या ते 21.60 ची गरज होती. आणि इथे जाऊन मिळालं फलंदाज प्रदीप खारकरच्या माध्यमातून जबरदस्त योगदान. केतन देखील त्याला साथ देतोय. 1 षटकार चौकारच्या मध्ये 10 धावांचे त्यांनी योगदान दिले. तर प्रदीप खारकर यांनी 3 षटकारांच्या माध्यमातून धावा अभिव्यक्ती जमवल्या त्या 18. अंतिम चेंडू. गोलंदाज जितेंद्र सातोडे यावी गोंधळी सज्ज. लाल्या अर्थात यावेळी चेंडू पुन्हा एकदा उजव्या बाहेर चेंडू. इथे मात्र पंचदर्शक चेंडू खराब आहे. 1 धाव अवंत धावफलकात जाऊन पोहोचत आहेत.
आज खरं तर फुटबॉलचं क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून निश्चित गाजले, कारण 5 षटकार इथे सलग आले होते. 6वा षटकार जर मारला गेला असता तर अर्थातच खूप मोठं योगदान इथे पाहायला मिळालं असतं. हरकत आहे, 45 खेळाडू आहेत. दरम्यान यावेळी मत अप्परकटच्या माध्यमातून खेळलाय चेंडू आपण पाहता तो अर्थात जातोय गली क्षेत्रामध्ये. इथे घोषित क्षेत्र आहे त्यामुळे एकच धाव इथे मिळेल. एक धाव संघाला आणि पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या प्रदीप सोड साखर संघाच्या 33 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. 108 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 33 धावा धावफलकावर आल्यात. म्हणजे येणारी 4 षटकं 75 धावांची गरज आहे. प्रति षटक इथे पाहिले तर आता 18.75 जे 21.60 होतं. कारण या षटकाचा विचार केला तर हा गोलंदाज जितेंद्र याने तब्बल या षटकाच्या माध्यमातून एकूण धावा खर्च केल्या. महागडे षटक इथे पाहायला मिळालं ते 33 धावांचं. पंच्याहत्तर धावांची गरज आहे. तरंग कलेक्शन विरुद्ध प्रदीप सोड साखर या दोन 40+ सामने, या सामन्यामध्ये ही लढत पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बँगलोर लिफ रिसॉर्ट अलिबाग उदयजी तरकर सरांचं खूप मोठं योगदान मिळाले. मंदार गडकरी सर असोसिएट मंदारजी गडकरी यांचं देखील खूप चांगले योगदान मिळाले. सिद्धी कंस्ट्रक्शन कुरुल समीर शेटजी पाटील सरांच्या मधून सायकल मिळाली, जी अर्थातच तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी एक सायकल इथे उत्कृष्ट खेळाडू असेल प्लेयर ऑफ द डे याला दिलं जाईल. ग्रामपंचायत रेवदंडा सरपंच प्रफुल्लजी मोरे सरांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ग्रामपंचायत वेशवी सरपंच गणेशजी गावडे सर यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. संजयजी पाटील सर बॉस या नावाने मानघर 40+ अध्यक्ष, त्यांनी देखील खूप चांगले योगदान दिले. विजयजी मामा खारकर सर उलवेनोड गौरी स्पोर्ट्स यांचा देखील हार्दिक आभार. आणि अण्णा गावडे सर रसायनी 40+ अध्यक्ष यांचा देखील हार्दिक आभार. वळीया मैदानाकडे यावेळी मात्र हा चेंडू दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. या ठिकाणी गोलंदाज समीर पिंगळे गोलंदाज अलिबागचा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पंचांच्या उजवीकडून 10 ते 12 रन रनपी गोलंदाजी करतोय उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र चेंडूला फिरकावून दिलंय, ताकदीचा वापर केलाय. 40+ माध्यमातून या ठिकाणी आपण पाहायला मिळतं आणखीन एक षटकार वायडिश लॉंगॉनला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. 40 धावा धावफलकावर. मगाशी इंटरव्ह्यू मध्ये अर्थातच सन्माननीय समीर दिघे सर म्हणाले होते की पूर्वी एवढे षटकार मारले नाही जायचे क्रिकेट विश्वामध्ये. आज आमची तरुण पिढी आपण पाहायला मिळते तर सलग प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करते. याचं कारण आहे पूर्वी 32 षटकांचे सामने 24 षटकांचे सामने खेळले जायचे. आता मात्र 6 षटकांचे सामने 5 षटकांचे सामने किंवा 4 षटकांचे सामने पाहायला मिळतात. आणि त्यामुळे प्रत्येक चेंडू मारण्यासाठीच या उद्देशाने मैदानात फलंदाज उतरत असतो आणि इथे धावांची कसरत जातात. गोलंदाजांची कर्दनकाळ ठरतात. गोलंदाजांवर आक्रमण केलं जातं. दरम्यान यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा पहा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू ये पण एक धाव आणखीन एक धावफलकावर. तेव्हा अर्थात MRचे चेंडू असायचे, इथे सिक्सरचे चेंडू आहेत त्यामुळे तो फरक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फुलटॉस होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात इथे पाहायला मिळाला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय आणि मिड विकेटला सुरेख झेल घेतला गेला. फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. आज क्रिकेट विश्व इतके पुढे गेलंय. एकेकाळी मुंबईचे खेळाडू अर्थातच या ठिकाणी खास खेळण्यासाठी मागवले जायचे. प्रत्येक रायगडच्या खेळाडूंमध्ये एक चांगले योगदान देण्यासाठी. आज चित्र उलट आहे. अलिबागचे खेळाडू मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अर्थातच जातात, त्या ठिकाणी खेळण्यासाठी त्यांना संधी दिली जाते. आणि क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याचा प्रतिक्रिया संघाचे कृष्णा सातपुते ज्यांना क्रिकेटचे टेनिस क्रिकेट विश्वामधलं अर्थातच देव माणूस म्हणून ज्याला म्हणलं जातं. अनेक क्रिकेटची मैदानं या खेळाडूंनी खरं त्यानं गाजवले. अख्खा देशामध्ये गेले. अलिबाग तालुक्याचा विचार केला तर अलिबाग तालुक्यातून 3 खेळाडू गेले, ज्यामध्ये पंकज जाधव आमच्या अलिबागचा, त्याचबरोबर शिरुविक पेजारीचा ज्याला
PNP चषकामध्ये अर्थातच मोटार बाईक देऊन गौरवण्यात आलं आणि त्यानंतर सुमित भगत नवकारचा महेंद्रदा म्हात्रे यांच्या माध्यमातून बनलेला तो खेळाडू 3 खेळाडू आखाती देशापंड गेलं हे देखील योगदान पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हवेतून खेळलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल अर्थात कॅमेऱ्याच्या दिशेने आणि येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार साधावा. एकूण धावफलकात वाढ होते. फलंदाज या ठिकाणी होता उदय घरत यांनी षटकाराने खाते उघडले आणि धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 47. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्याचे 29 खेळाडू हे आखाती देशामध्ये गेलेत हे योगदान आम्हाला पाहायला मिळालं. 19 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. दरम्यान पुढे चेंडू यावी मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळावी. इथे फटका थांबणार नाही. चेंडू जाईल तो पॉइंट मधून चेंडू सीमा पार येतोय चौकार आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात. अर्धशतका पलीकडे धावा येतात त्या तब्बल 1 गडी बाद 51. या टेनिस विश्वाचा खेळ पाहिल्यानंतर निश्चितच या खेळाडूंवर खूप टीकाही केली होती की प्रथम तुम्ही तुमची नोकरी करा, व्यवसाय धंदा करा. क्रिकेटमुळे खरं तर मुलं अर्थात वाईट मार्गाला लागतात अशी टीका देखील बऱ्याच वेळा मात्र पेपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु खरं तर क्रिकेट असं म्हणलं की आपला वेळात वेळ देऊन कॉलेज शिक्षण त्याचबरोबर नोकरी व्यवसाय याच्यामधून खरं तर आपण क्रिकेट खेळतो. त्यामुळे असं कोणतेही नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे कारण ही आवड आहे क्रिकेटमधली. आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचारला भारतीय संघाच्या दृष्टीने इंजिनियर म्हणून अलीजी कुंबळे सरांचं योगदान आपण पाहू शकतो. अनेक असे खेळाडू आहेत जे उच्च शिक्षित तुम्हाला पाहायला मिळाले. हे त्यांनी आपला व्यवसाय धंदा सांभाळून नोकरी धंदाच्या माध्यमातून पाहिला. चला टीम मीटिंग घेऊ नका, वेळ फार कमी आहे आपल्याकडे आणि एकूण या वेळेचं बंधन इथे पाळायचं आहे. आता मात्र येणारी 3 षटकं बाकी आहेत. 12 मिनिटाचा अवधीच इथे समाप्त झालाय आणि 3 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत. 13 मिनिटात तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोल आपण पाहूया. या ठिकाणी समीर पाटील याची गोलंदाजी 18 आणि जितेंद्रची गोलंदाजी तब्बल पाहिली आपण 33 ची आणि पुन्हा एकदा जितेंद्र येतोय. एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 51. आता समीकरण बनेल येणारी 18 चेंडू आणि गरज आहे 108 धावांचा पाठलाग. धावफलकावर धावा आल्या त्या 51. त्यामुळे 18 चेंडू आणि 57 ची गरज. आज टेनिस विश्वाने अनेक गुणलेखक आम्हाला पाहायला मिळाले. अमन कप्तान या खेळाडूचं मी नेहमी वर्णन करतो. अलिशान सोगावचा नाईट क्रिकेट स्पर्धा ज्याने 11 तास सलग गुणलेखन केलं, स्कोरिंग केलं. नैसर्गिक विधीसाठी देखील तो बाहेर पडला नव्हता. एक 13 वर्षाचा मुलगा पहा म्हणजे गुणलेखन देखील किती जबरदस्त. आमचे गुणलेखक सिद्धू पाटील देखील पाहतात सकाळच्या सत्रापासून गुणलेखन करतात. अलिशान सोगाव ही मोठी क्रिकेट स्पर्धा अलिबाग तालुक्यात नेहमी पाहायला मिळते आणि आता मात्र तो खेळाडू 10वी मध्ये आहे पण तेव्हा 13 वर्षाचा होता आणि तब्बल 11 तास त्यांनी सलग गुणलेखन केलं. हे योगदान आहे. जाऊया मैदानाकडे. इथे मात्र सरपट चेंडू जातो मैदान क्षेत्रामध्ये. क्षेत्रीय चेंडू येणार 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. खरं तर चौकार आणि षटकारांची गरज आहे कारण 108 धावांचा या ठिकाणी वेग निश्चित तुम्हाला पूर्ण करायचा आहे. जिथे दिल्ली खूपच दूर आहे किंवा मुंबई खूपच दूर असं म्हणता येईल. मैदानाकडे वळूया. गोलंदाज पुन्हा एकदा जितेंद्र. 16 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. 16 चेंडू 56 धावा. अब तक 56. येस. यावेळी चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा पुलचा फटका लॉफ्टेड शॉट ज्याला फेकून देणं असं मराठीत म्हणतात. सुनीलजी गवस्कर आणि सचिन तेंडुलकर सरांचा अतिशय आवडता फटका लॉंग ऑनला येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. 50 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. षटकार येतोय फलंदाज उदय घरत. 1 षटकार 2 षटकार 1 चौकाच्या मधून खेळतोय तब्बल 16 धावसंख्येवर असताना. पुढचा चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये अर्थातच शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राशी नाही त्याच्यात जवळून अर्थात चेंडू घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान. PNP चषक ही क्रिकेट स्पर्धा
2 दिवसापूर्वी संपन्न झाली रायगड एक मोठं क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाली। प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 3 लाख, तृतीय क्रमांक 2 लाख, स्वेरचा इशारा येतोय। 10 लाखाची क्रिकेट स्पर्धा आपण 5 रात्रीमध्ये अर्थात दिवस रात्र डे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणून गाजली। अलिबाग तालुका, मुरुड तालुका आणि रोहा तालुक्याचे खेळाडू पाहायला मिळाले। आयोजकांचं एकच उद्दिष्ट होतं की या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू रायगड जिल्ह्यामधून पुढे जावे, त्यासाठी तो प्रयत्न होता। वळूया मैदानाकडे। यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहता सोयीचा इशारा येतोय। मानसिक दडपण इथे पाहायला मिळते गोलंदाजांवर, गोलंदाज जितेंद्र सातोडे यांच्यावर आणि सोयीच्या माध्यमातून धावफलकात पुन्हा एकदा वाढ। शॉर्ट पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक अर्थात कव्हर, एक लॉंग ऑफ ही रचना ऑफ साइडला असताना पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू। इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि अर्थातच आखुटप्प्याचे चेंडू हे निश्चित खराब चेंडू पाहायला मिळतात। या चेंडूला फिरकावून दिलेला कॅमेऱ्याच्या दिशेने लॉंग ऑनला आणखीन एक षटकार 6 धावा। आता मात्र 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे। या षटकाचा विचार केला तर या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या जितेंद्र सातोडे यांनी, तर उदय घरत याच्या माध्यमातून 3 षटकारांच्या माध्यमातून एका चौकार मदतीने मारलाय। 23 धावांचं योगदान इथे मिळालं। जशाच तसं उत्तर 5 चेंडूचा सामना केला उदयने, 23 धावांचं योगदान दिलं। इथे मात्र चांगला चेंडू खाली राहिला, टप्पा अतिशय चांगला होता, बॅट चेंडूचा संपर्क आल्याने आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची सांगता झाली। आणि या 3 षटकानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय ती धावसंख्या धावफलकावर अर्थातच 61 धावांचा पाठलाग करत असताना प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाची धावा धावफलकावर येऊन पोहोचतात। एक गडी बाद 67 धावा धावफलकावर आल्या। षटक समाप्त झाले ते जितेंद्र सातोडे याचं। या षटकात त्यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्या। पहिल्या षटकात त्यांनी तब्बल 33 धावा खर्च केल्या, म्हणजेच 2 षटकामध्ये 49 धावा खर्च केल्या। महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली। आता येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे। चला टीम मीटिंग नका घेऊ प्लीज, वेळ नाही आपल्याकडे, सूर्यदेवता थांबणार नाहीये याची नोंद घ्या। चला लगेच मैदानाकडे आपण वळणार आहोत। आपण पाहतो की प्रत्येक सामन्यामध्ये 4-4, 5-5 षटकार मारताना पाहायला मिळाले। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर गेलात तर डॉन ब्रॅडमन हा नावाचा एक मोठा खेळाडू ज्याने 29 षटके आपल्या कारकिर्दीत काढली, पण फक्त 6 षटकार मारले। हे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं। प्रत्येक सामन्यामध्ये आपण अर्थातच सामनावीर पाहतो, पण पाकिस्तान संघाचा एक असा खेळाडू होऊन गेला सईद अजमल, ज्याने गोलीच्या जोरावर पाकिस्तान संघाला अनेक सामने जिंकून दिले, पण त्याने कारकिर्दीमध्ये त्यांना कधीही सामनावीरचे चषक मिळाले नाही। आपल्याकडे मात्र सहज एक चांगली धावसंख्या सामनावीरचे चषक प्राप्त केलं। सईद अजमल याला अपवाद ठरले। वळी आपण मैदानाकडे। पहिला चेंडू हवेतून खेळलाय, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे। चेंडूचं अर्थातच बाउंस मध्ये टप्प्यावर चेंडूला पकडले गेला। 1 धाव आणखी धावफलकावर। गोलंदाज शैलेश आहे, उरणचा गोलंदाज आहे। पुन्हा एकदा चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय। एक मेगा षटकार वाडिश लॉंगनला येतोय। गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी। टेनिस विश्वामधले फलंदाजी ताकद जर तुम्ही पाहिलेत तर निश्चितच एक मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळते ते फलंदाज उदय घरच्या बॅटमधून, ज्याने आतापर्यंत 4 षटकार मारले, एक चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवली। आणि या सामन्याचा विचार केला तर एकूण षटकार आले ते 9 षटकार हे धावफलकावर इथे आल्या त्या षटकाराच्या माध्यमातून। मी मगाशी आपण उल्लेख केला की 6 षटकार डॉन ब्रॅडमन सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। 29 षटकं ज्यांनी नोंदवली, पण
आज इतिहास पूर्णपणे बदललाय. टेनिस विश्वामध्ये अनेक मोठे फटके सहजगत्या एखादा फलंदाज मारतो, हे योगदान इथे पाहायला मिळालं. वेगवान खेळ अर्थातच नेहमी पाहायला मिळालं. आता मध्ये समीकरण बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 10 चेंडू आणि 36 ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3.60 म्हणजे एक चौकाराची गरज आहे. 34 ची गरज आहे, माफ करा. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा हवेतून खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडूचा पाठलाग करते, पण त्याच्या अवाक्याबद्दल झेल. प्रेक्षक या ठिकाणी झेल घेतात. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की प्रेक्षकांसाठी झेल घेतल्यानंतर पारितोषिक 100, 200, 500 रुपये देखील महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये समालोचकांना पाहायला मिळालं. आणि समीरजी चौगळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक आहे खेळाडू, त्याला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. जर आपण यायचं आहे 100 रुपयाचं पारितोषिक समीरजी चौगळे सरांच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. या जरा प्लीज त्यांचा मान राखा. आपण चांगला झेल पकडला. इम्रान डबीर या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक. दिलदार व्यक्तिमत्व समीरजी चौगळे सर, धनवींचे अर्थातच संघ मालक आहेत. मैदानाकडे वळूया. 9 चेंडू 28ची गरज आहे. यावेळी मात्र गती परिवर्तन. चेंडू संत गतीने फेकला तो गोलंदाजांनी अर्थात शैलेशने. आणि आता समीकरण बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. उदय घरात आक्रमक फलंदाज आहेत. आक्रमक धावण्याचा प्रयत्न इथे एका हाताने झेल घ्यायचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेंडू हातात गेला मिड ऑफ क्षेत्रामधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव आणखी धापलकावर. चालू सामना प्रतिस्फोट साखर आणि तरंग कलेक्शन या दोन संघामध्ये आपण निर्णायक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 27 धावेची गरज आहे. समोर मात्र फलंदाज समोर असेल तो प्रदीप खारकर. गोलंदाज शैलेश. या चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्राच्या वरून चेंडू इथे सीमा जाईल. पंच या ठिकाणी काय दर्शवत पाहायचं आहे आणि पंचांचा इशारा ची प्रतीक्षा आपण करूया. कारण पंच म्हणले की अगदी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ज्यांना कधी अपील नाहीये, पंचांना देखील कधी अपील नसतो टेनिस विश्वामध्ये. आणि हा चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरते. इथे प्रतिस्फोट साखर संघाची धावसंख्या धाबलकावर येऊन पोहोचली तब्बल 85. तोडीस तोड प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळाले. आणि जशाच तसं प्रत्युत्तर. बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50, हे टेनिस विश्वामधला निश्चित नियम आहे. आता समीकरण पाहणार आहोत. शेवटचे षटक. तर 4 षटकांच्या समजल्यानंतर तरंग कलेक्शनचं 83 धावा होत्या. तर प्रतिस्फोट साखर संघाच्या मध्ये 85 आहेत. 2 पावलं पुढे टाकलीत. परंतु शेवटचे षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये निश्चित गरज इथे आपण पाहणार आहोत ती 108 धावांचा पाठलाग करताना धाबलकार धावा आल्या त्या 85 म्हणजे 23. 6 चेंडू 23 धावा. क्रिकेट विश्वाचा विचार केला तर जीवित म्हात्रे याने बेलपाडीची क्रिकेट स्पर्धा 6 चेंडूमध्ये 42 धावांची गरज होती तेव्हा त्या धावा पूर्ण केल्या होत्या. तर सामना जर जिंकून दिला तर 1000 रुपयाचा पारितोषिक तन्वीर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. दरम्यान पहिला चेंडू फेकून दिलाय. पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगवर येतोय. शानदार गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावा. साखर संघासाठी या ठिकाणी पारितोषिक आहे ते सरांच्या माध्यमातून, समीरजी चौगळे सरांच्या माध्यमातून. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. आपल्या भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक. दरम्यान यावेळी मात्र चेंडू पाहत आहे. क्षेत्रक्षक चेंडू येतोय. इथे मात्र चुकीला माफी नाही असं म्हणतात. क्षेत्रक्षक चेंडूवर येऊन चेंडूचं झेल पकडण्याच्या प्रयत्नात इथे झेल सोडते. 2 धावांचं योगदान सहजगत्या इथे मिळालं. 2 धावा धाबलकावर. हा टेनिस विश्वामधला खेळ पाहिल्यानंतर भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक समीरजी देगे सर या ठिकाणी नक्कीच खुश असतील. आणि पाहूया पंच स्क्वेअर लेग पंच दर्शवत आहेत. पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. आणि तिसऱ्या पंचांकडे या
नो बॉल म्हणून घोषित केले. तिसऱ्या पंचाकडे मागणी देखील केली गेली. अर्थातच पाहिलं जाईल स्क्रीनच्या माध्यमातून या चेंडूची उंची पाहिली जाईल. पहिली बिमर चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय या ठिकाणी येईल. सीमारेसाठी सर चौकार बिमर आणि त्याचबरोबर येस सेकंड बॉलसाठी तर पंचांनी मात्र या ठिकाणी नो बॉल देखील दिलाय आणि इथे चौकार की षटकार इथे पाहिलं जाईल की 2 धावा. चौकार की 2 धावा इथे पाहिलं जातील. दोन्ही चेक करत आहेत. या आधुनिक युगात पंचांचं खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळतं. रिव्ह्यूच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार आहे हे देखील पाहिलं जातं आणि आपण पाहणार आहोत या ठिकाणी नो बॉल तो घोषित केलाय परंतु 2 धावा की चौकार हे या ठिकाणी निर्णय घेईल. दोन धावा इथे पंचांच्या माध्यमातून येतील. 9+2 एकूण 3 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. धावफलकात धावा येतात त्या 94. 108 धावांचा लक्ष्याचा पाठलाग 94 धावा धावफलकावर आल्यात. त्यामुळे 14 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 5 चेंडू 14 धावा. एकूण चौकार षटकार पाहता सामना संपल्यानंतर आपण समीर दिघे सरांची प्रतिक्रिया जाणून घेणार की तुम्हाला हा टेनिस विश्वातला क्रिकेट सामने पाहताना आज जवळपास 3 ते 4 सामने तुम्ही पाहिलात तुम्हाला या ठिकाणी कोणता आनंद मिळाला याची आपण चर्चा करणार आहोत समीर दिघे सरांसमोर. तर आता 14 धावा 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. निर्णायक क्षण. उदय घरत यावेळी खेळण्याची तयार आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र हा स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन योगदान. आता मात्र 13 धावांची गरज असेल. 5 चेंडू 13. फ्री हिट कंटिन्यू. या फ्री हिटच्या माध्यमातून फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकतो. फ्री हिटवर फारसा फायदा उचलण्याकडे गोलंदाज ब्रह्मास्त्र अर्थातच यॉर्कर चेंडू फेकला तो गोलंदाजांनी आणि 1 धाव धावफलकावर इथे मिळाली. 4-12 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामना जर आवडला असेल तर सर्वांनी अर्थात जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत आणि यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू 22चा इशारा पंचांचा 1 धावीसाठी येईल. चला तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा. आज तिसऱ्या पंचांना खूप मेहनत करावी लागते. एक जबरदस्त सामना ईट का जवाब पत्थर से तुम्हाला पाहायला मिळते जिथे तरंग कलेक्शन संघाने 107 धावा नोंदवल्या. असं कधी वाटलं नव्हतं की प्रदीप स्पोर्ट्स सागर संघ त्याला प्रत्युत्तर देईल पण क्रिकेट आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आणि आता मात्र रघुनाथजी माळी यांना वाटत असेल की आपण षटकार मारला असता तर निश्चित या ठिकाणी खूप चांगलं योगदान इथे मिळालं असतं. आता समीकरण बघूया. आमचे गुणलेखक सांगतायत की 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. समोर फलंदाज प्रदीप. पुढचा चेंडू इथे मात्र सुंदर चेंडू गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला. उंची चांगली होती. समीकरण बदलेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू आणि 10 धावा.
3 चेंडू 10 धावा. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपती युद्ध. खरं तर जोरदार टाळ्या या दोन्ही संघासाठी व्हायला पाहिजे. काय क्रिकेट खेळलं गेलं. कधी अपेक्षा केली नव्हती की अशा प्रकारे प्रत्युत्तर या ठिकाणी मिळेल. पण रायगडचे खेळाडू देखील तितकेच ताकदवर खेळाडू आहेत जे षटकार चौकारांची बरसात करू शकतात. दरम्यान पुढील चेंडू यावी. चेंडू हवेत आहे. मिड विकेटला शेते चेंडूवर इथे मात्र झेल घेतला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. जितेंद्र सातोडी याची खेळी मात्र समाधी निर्णायक क्षणी मात्र आज झेल घेतला गेला. एक आकृटप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटवरून चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. शेतेशच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला. समीकरण बनेल. येणारी चेंडू बाकी आहेत. चेंडू बाकी आहेत ते 2. गरज आहे ती 10. एक षटकार एक चौकार. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात. इथे एखादा चमत्कार घडेल का. एखादा नो बॉल एखादा सोयी चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकेल ते तरंग कलेक्शन या संघाविरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. परंतु क्रिकेटचा आनंद घेणारी ही मंडळी तुम्ही पाहायला मिळाली की जबरदस्त योगदान इथे पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. टाळ्यांच्या कडकडात पुन्हा एकदा या 2 चेंडूचा सामना आपण पाहूया. आणि खरं तर आम्ही नेहमी म्हणतो की ज्याच्या हृदयाची धडकण वाढली असेल त्याने हा सामना पाहू नये. ब्लड प्रेशर ज्याला म्हटलं जातं. डॉक्टर्स मंडळी नेहमी म्हणतात की अशा प्रकारचा सामना जेव्हा पाहता तुमच्या हृदयाचं स्पंदन जेव्हा वाढतं धडकण जेव्हा वाढते तेव्हा तुम्ही खरं तर सामना पाहू नये. इतका सुंदर सामना या ठिकाणी पाहिला. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू पंचांच्या हात जमीन समांतर. इथे मात्र धावचीच्या रूपाने बाद होईल पण 1 धावीचे योगदान अर्थातच 1 धाव सोयीच्या माध्यमातून मिळेल आणि 1 धावीच्या माध्यमातून आता मात्र समीकरण बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 चेंडू आणि 9 धावा. फलंदाज धावचीत याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. धावचीच्या रूपाने फलंदाज मैदानातून परततोय तो राजेश याची खेळी समाप्त जो डकआउट अर्थातच बदकाच्या अंडर बसून शून्याच्या वर बसून परतला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. काय सामना झालाय. नजरेची पारणं फेडणारा सामना म्हणून निश्चित याची वर्णन होईल 40+ म्हणून या स्पर्धेला आम्ही रायगडचा अर्थातच ही विश्वचषक या नावाने संबोधलं जातं. तुम्ही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक जो ग्रामीण खेळाडूंचा विश्वचषक याने आपण पाहायला मिळतं जिथे देशभरातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. पण हा मात्र आमचा अर्थात 40+चा विश्वचषक रायगड जिल्ह्यासाठी. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते पण स्ट्राईकला फलंदाज उदय. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू येतोय तो म्हणजे 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. षटकार आला तरी देखील या सामन्याचं अर्थातच विजयात रूपांतर करू शकणार नाही तो प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ. पण तो एखादा नो बॉल किंवा एखादा स्वैर चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणू शकेल. कारण क्रिकेट हा अनिश्चित खेळ असं म्हणतात. राज्यकर्ते जसं रंग बदलतात सरडा जसं रंग बदलतो झाडावर तसं क्रिकेट देखील रंग बदलतो मैदानामध्ये. आणि यावेळी हा चेंडू अर्थात हवेतून खेळलाय. मिड विकेट सीमेच्या पुढे 6 धावांचे योगदान निश्चित इथे मिळेल. पण 1 धावेने हा सामना मात्र जिंकलाय तरंग कलेक्शन संघाने. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि प्रमोद ठरतोय प्रमोद पाटील सामनावीर. त्याने 17 चेंडूमध्ये तब्बल 59 धावांची खेळी केली. तो तरंग कलेक्शन संघाचा फलंदाज ठरतोय सामनावीर. त्याला विनंती आपण यायचं आहे जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल.